लोक झाली. एका म्हातारी समोरचा पेरू एका पोराने चोरला आणि पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी आहे, अशी काय माझ्या मागं पळणार आहे. पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारी नाही भलता पार्लेजी घालला होता. असा पदर कवला कमरेला. बरं जुन्या बायका आपल्यापेक्षा काटकच बरं. काम करायला, कष्ट करायला, माणसं सांभाळायला, स्वयंपाक करायला, घर राखायला आपल्यात एवढी ताकद नाही जेवढी आपल्या म्हाताऱ्या बायकांमध्ये. कौतुक आहे मला माझ्या आजीचं. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फिकीत नाही. गोधडीशी होती पण फिकीत नाही. माझी आई साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. व्हॉट अ मॅनेजमेंट. तसलं मॅनेजमेंटच नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगेल जे व्यवस्थापन मला जमणार नाही ती रोजची गृहिणी घरामध्ये करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. लय म्हणजे लय. मी माझ्या आईला आणि माझ्या आजीला मुंबईला 7 स्टार हॉटेलला नेलं दल्ललीतला. महाराज 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. म्हटलं अगं तुमची नाही माझी तरी ठेवा. माझी आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. ती ठेवली असती फ्रीज मध्ये तासभर तर त्याची आईस्क्रीम झाली असती. म्हणजे एकतर याला चव नाही, योग्य ती गोड नाही. ह्याच्यापेक्षा ठेला बरा, ह्याच्यापेक्षा गाडा बरा, ह्याच्यापेक्षा घर बरं. आणि एवढे पैसे फेडायचे कुठं म्हणून चमचे घरी. म्हणजे बायकांना कधी तसली कुल्फीवाली आईस्क्रीम दिली. माझी आई तर कधीच फेकून देत नाही. मी त्याला तसलाच डबा करणार. म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टीचं जे मॅनेजमेंट असतं ना ते बाईकडनं शिकावं. महाराज खूप ताकद माय मावल्या तुमच्यात. आई शपथ तुम्ही लय गोड आहे बरं का. तुम्ही तर लय गोड आहे. तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा आहे जरा प्रॉब्लेम. असू दे काय हरकत नाही. एवढं सगळं चांगले असल्यावर थोडंफार लागतं ना. सगळं चांगलं म्हणलं सगळं जेवण गोड पचतं का. तिखट लागतं ना. आमचं तोंडाचा आहे जरा प्रॉब्लेम. आणि ह्यात बी आपला दोष नाही. ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलंय. देवानं देतानाच पुरुषाला कंठ दिला स्त्रियांना नाही. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ. दुसरं काय मला आठवलं नाही महाराज. पुरुषाला कंठ असतो. कंठ दादा असतो नका चेक करू. असतो विश्वासची विजा असत दादा. लगे हात लावून बघतात असतो दादा. कुठं कशाला बोलायला असतो दादा. तर पुरुषाला असतो स्त्रियांना. याच्या हिशोबानं तुम्ही आतल्या गाठीचे. तसं नाही महाराज. म्हणजे तुमच्या पोटात राहत आमच्या पण ठेवीत जा. माय का पोटात ठेवायचं सांगू. ह्या जगातला सगळ्यात मोठा नियम आहे. ही लोक रडून ऐकतात, हसून सांगतात. ह्या लोकांना आपल्या सुखादुखाशी काही घेणं देणं नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही आपली पडती बाजू जगात समोर मांडाल त्या दिवशी जग त्याचा गैरफायदा घेतल्याशिवाय सोडणार नाही. हे सत्य आहे. तुम्ही आयुष्यात काय करणार आहेत कधीच कोणाला सांगू नका. तुमचं आयुष्यात पुढचं पाऊल काय, नेक्स्ट स्टेप काय कधीच सांगू नका. भावाची भांडणं घरात येऊन हाणामाऱ्या करा पण लोकांजवळ जाऊ सांगू नका. तुमचं सासू सुनेचं भांडण होत आहे घरात काय बोलायचं ते बोला पण लोकांसमोर प्रेमानेच राहा. लोक याचा गैरफायदा घेतात. याचं डिसएडव्हान्टेज इतकं बेकार आहे ना. लोक आपली पोती ओळखतात. पोती ओळखणं म्हणजे तुम्हाला कळतं ना पोती ओळखणं. हा वीक पॉइंट. एकदम स्ट्रॉंग राहायचं जगासमोर. आपल्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस फार जवळ आहे. विकनेसला स्ट्रेंथ. आमच्या वर्गात एक पोरगा आहे. मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केला आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला. सरही हसले. सर म्हणले मूर्खच का तू लॉला ऍडमिशन घेतलंय आणि तुला केस देणार कोण. तो म्हणला थतलं बोलू नका. कतलं बोलू. थतलं नाही तर कतलं बोलू. बरं चल तुला केस देते नाही पण लढणार कशी. तर म्हणला थल कती बी ललल. कती ललल नाही तू ललल पण पुलत्याला कलल का. म्हणजे तुझे वक्तृत्व नीट नाहीयेत. तुझे शब्द नाहीयेत फुटत. तुझी शब्द लोकांना कळत नाहीयेत. तू काय वकिली करणार आहे. वकिली सोड. तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. लक्षात ठेवा पाय खेचणारे वाट्यात आडफटे आणणारी माणसं आयुष्यात असलीच पाहिजे.
अंडरस्टिमेट करणारी लोक आयुष्यात असलीच पाहिजे, कारण जेव्हा पुढचा हारायची वाट बघतो आणि आपण जिंकतो, त्या जिंकण्यात जी मजा असते त्यालाच यश म्हणायचं असतं. पण माणसानं जिंकायचं सुद्धा तेव्हा जेव्हा लोक हारायची वाट बघतात. जेव्हा लोकांना वाटतं ना याला पोस्ट निघणार नाही तेव्हा काढून दाखवायची. जेव्हा लोकांना वाटेल ना मराठी याला व्यापार जमणार नाही तेव्हा करून दाखवायचा. जेव्हा लोकांना वाटतं ना शेतकऱ्याची ह्याला काय बंगला जमणार आहे तेव्हा बांधून दाखवायचं. यात मजा आहे. हाच परमार्थ आहे. सामर्थ्याने लक्षात घ्या. संत कधीच म्हणले नाही गरीबीत राहा, संत म्हणले गरीब राहा. फरक आहे. गरीब म्हणजे नम्रता, गरिबीत म्हणजे पैसा नसणं. एकही संत गरीब नव्हते. ज्यांचा अभंग आहे जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे बळ रेडा बोले. विचार करा, दारात सोन्याचं झाड आहे, घरात किती असेल? हा, तुकोब्बार आहे, जगद्गुरु तुकोब्बार आहे, 65 लाखाची सावकारकी आहे. किती? आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा रुपया म्हणजे तेव्हाचे 10 लाख. अशा हिशोबाने 65 लाखाची सावकारकी. जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची होती त्यावेळेस 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती बैलगाड्या कळतात? पाटला, हा बैलगाडी महाराज सर, बैलगाडी बैलगाडी बैलगाडीमध्ये ती कर्जपत्र भरायची आहेत. एका कागदावर 100 ते 200 किलो जमिनी, 300 ते 400 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं. एका कागदावर. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? विचार करा काय संपत्ती असेल. एवढी सगळी संपत्ती तुकोबारायांनी इंद्रायणीत बुडवली. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे. तो वारकरी संप्रदाय. संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. आज लोक छोट्या छोट्या गोष्टीला माणुसकी म्हणतात. माणुसकी समजून घ्या. स्वतःची बायको लेकर अन्न करून मिली तुकोबारायांची दुष्काळात. तरी तुकोबारांनी दुष्काळात सगळी धान्याची कोठारं जगासाठी रिकामी केली. घरातला अन्नाचा कण न कण दुसऱ्याच्या पोटात घातला. ह्याच्या नादात स्वतःची बायको लेकर अन्न करून मिली. ही माणुसकी. नाथ बाबा, संत एकनाथ महाराज पैठण, नाथ बाबांची एवढी श्रीमंती होती, अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची. आलेल्या प्रत्येक माणसाला नाथ बाबा सोनं चांदी पैसा धनधान्य द्यायचे. कारण येणारा प्रत्येक वर्ग गरीब होता. आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. माणुसकी. लक्षात घ्या किती नम्रता असावी. 108 वेळा थुकला माणूस नाथबाबाच्या अंगावर. 108 वेळा गोदावरीचं स्नान केलं तरी नाथबाबा म्हणले जाऊ दे, तुझ्यामुळे गोदावरीत 108 वेळा बुडतं आलं. हे भाग्य कोणाचं? ब्राह्मण जेवायला बसला, कसा काही राग येत नाही महाराज. स्वतःची बायको नाथबाबांची जेवण वाढतीये, नाथबाबाच्या बायकोच्या खांद्यावर जाऊन बसला तरी नाथबाबा म्हणले नीट सांभाळ, ब्राह्मणाला पाडायचं पुण्य पापले बेकार असते. संतांच्या बायका सुद्धा संतांसारख्याच बरं, आपल्यासारख्या नाही, तेवढ्याच नम्र. ते म्हणले असू द्या, नातवाला घ्यायची सवय, बामन काय असा जड नाही मला. लक्षात घ्या ही माणुसकी आहे. नामदेवरायांची बायको राजाई माहेरी 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती? 2.25 क्विंटल. अय जळगावच्या बाया, 2.25 क्विंटल माहेरी तिला झोपाय पलंग होता. एवढी श्रीमंताची लेक राजाई तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा पाणी. नवराही तसंच होता बरं. तुम्ही लगेच त्यांच्यावर ढकलू नका, नवरा बी तसाच होता. नवरा एका शब्दाने कधी तिला उलटा बोलला नाही असं समजू नका. की हे लक्षात घ्या, कधीच नाही. तुकोबारायची बायको आवली, पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 35 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. जळगावात नाही, पुण्यात. किती? बाकीचे पिकं सोडा, फक्त ऊस सांगते. 1425 माणसं वन टाइम हाताखाली होती तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची. तक्रार करीत जळगावचे पुरुष मंडळी तुमचं बरं आहे ना, विचारलं दुसरं काय नाही महाराज. आपली 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणते. आपल्याला मिळत गेलं ना माय, आपल्याला मिळत गेलंय ना, त्यामुळे आपल्याला किंमत नाही राहिली. आपल्याला मिळत गेलंय, आपल्याला नवऱ्याचं प्रेम मिळत गेलंय, सासू-सासऱ्याचा आदर मिळत गेलाय. जेवढ्या पहिला त्रास होता तेवढा आता त्रास. पण म्हाताऱ्यावर लय खुश होऊ नका, तुमच्या बी पाया पडते, जरा नीट बोलत जा.
मला म्हाताऱ्यावर तुमचं सगळं पटतं, फक्त एकच वाक्य पटत नाही, माझ्या जमान्यात नव्हतं बस. ही एक बंद कर. एक वेळ बदलते बघा. पहिली आजी वाट्यावरच वाटण वाटायची, पण आता मिक्सर, काम कमी झालं. पण याचा अर्थ आपण तिला बोलून दाखवलं पाहिजे. असं याने काय होतंय माय माहित आहे का? घरातली शांतता कमी होती. याच्यामुळे काय होतंय, समाधान लागत नाही. संसार सुखाचा करायची ताकद एका बाईमध्ये. मी नाही सांगत, न्यायशास्त्र सांगतं वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीविता. ज्या घरातल्या बाईचं तोंड गोड आहे, किती संकट आली ती बाई कधीच नाक मुरडत नाही, कधी चिडचिड करत नाही, कधीच त्या कामाला कंटाळत नाही. आणि ज्या घरातला पुरुष कितीही संकट आली तरी नीतिमत्ता कधी सोडत नाही, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे धर्मशास्त्र किती सोपं आहे. चिडचिड करायची पण होती. संयम, स्टेबिलिटी, स्थिरता. कारण तुम्हाला माहित आहे आयुष्यातही स्थिरतेशिवाय काही अशी घाई करून जमतं का? ते काय पिझ्झा आहे का ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटाय असं नाही ना. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. वाढन का? अगदी तसं झालंय आपलं. काही करतोय आपण, असं नाही चालत आहे. मग पोराला सरांनी अंडर एस्टिमेट केलं. तुम्ही जागेवर आले का? हा, पोराला सराने ग्राह्य धरलं. पोराला म्हटलं तुला काही जमलं तर मी नोकरी सोडतो, तुझ्या पाया घालून जातो. पोरगा म्हणला थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. महाराज 20 रामायणाचे ग्रंथ दिले, सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना नोकरी सोडल हा मास्तर. पोरगा जिद्द होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं. विकले का ते ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले मला माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तर थदले ऐकले. तुम्ही एक सांगितलं ना, मी थदले ऐकले. सर म्हणले कस काय? लय थोपय म्हणला थल. प्रत्येका थमोल थांबतो त्याला थांबायतो, प्रत्येका थमोल दायतो त्याला थांबायतो. हे बघा हे रामायण. जळगावकर, हे बघा हे रामायण. तुम्ही ध्याता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं. तुझ्याकडनं चितान लांब ऐकण्यापेक्षा घेतलेला बरा. स्टार्टर जी रे गणिवी गावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि आता झुकायचं नाही, आता झुकवायचं. तेवढी ताकद आपल्या मनगटात आहे. काय लागतं रे? काय आम्ही काय लय शाने आहे का? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी नाही. अरे हरिपाठाचं चिंतन आहे, संतांच्या वचनावर चालतो, धर्माने वागतो. फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय. काय दिलं नाही देवाने सांगा? प्रसिद्धी, संपत्ती, सत्ता, वैभव, स्थैर्य, धैर्य. पण हे सगळं सातत्यानेच. बरं तुम्ही असा विचार करायला आज माळ घातली की खरं बाबा तुमच्या काय बायका वाट बघायला रे एवढ्या घाईघाईने उठून चालले. त्यांची चूक नाही. एकतर आजच्या पिढीला कीर्तन माहित नाही, बिलकुल नाही माहिती. बरं ना, हे तुम्हाला वाटतं पिढी सोडा, एवढी म्हातारी माणसं झाली ह्यांना कीर्तन माहित नाही. विचित्र लोक झाली कीर्तनाच्या बाबतीत. अरे काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढीन आणि लेकरांना शिकवल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन? पूर्वी विचारतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधलेला, कंबर बांधलेला, विठ्ठल विठ्ठल करतो, दॅट इज द बुवा. मग पोरं विचारतील आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुवा बघाय भेटायचा नाही एके दिवशी. जरा धर्म जपा, मरचाल रे. लय अवघड आहे. कोरोना इज द ट्रायल, पिक्चर अभी बाकी आहे. लक्षात घ्या जरा. संप्रदायाशिवाय सत्यता कशात नाही. स्वतःची किंमत कळावी म्हणून वारकरी संप्रदाय, बाकी काहीच नाही. तर कीर्तन समजून घेणं फार गरजेचं आहे दादा. काही काही लोक खुशाल फोन करून म्हणतात हा ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता.
प्रोग्राम करते होय र मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत हो? आमच्या गावात सत्ता होता, तुम्हाला घुसवायचं होतं. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात न काढला पाहिजे. त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणायला लागतंय का आम्ही आणायला लागतंय? नाही नाही, गुत्त दे तुझं सोयाबीन खुरपी, ते मुकादम आहे मी, दी गुत्त दे. तुमच्याकडे गुत्याला काय म्हणतात? गुत्त देणं म्हणजे खुरप. आमच्याकडे खुरप म्हणजे खुरप. मरू तिकडे काय असेल ते असेल महाराज. आमच्याकडे उक्त किंवा गुत्त म्हणतात. याचा अर्थ याचा एक मुकदमा असतो आणि बाकी सगळं तोच करतो. समजा तुमच्याकडे केळीच्या बागा आहेत, मग एका माणसाला ते दिलं की त्या माणसानंच मायमावल्या बी आणायच्या, पुरुष मंडळी बी आणायची, आणि त्यानंच कापायचं आणि त्यानंच जे काही करायचं ते. हा, त्याला काय म्हणतात? ए मरू दे बरं, उगा बसल्या बसल्या भांडण लागायचं जे काय असेल ते महाराज. तर अगदी तसं तसं एक कीर्तन अशी परंपरा आहे. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. प्रत्येक भागातला, प्रत्येक प्रांतातला, प्रत्येक जागेवरचा, धर्माचा, पंथाचा माणूस या व्यासपीठावर यावा आणि फक्त जगाच्या मालकाचा भक्त व्हावा. या प्रत्येकाचं स्वरूप एक व्हावं, याच्यासाठी हे कीर्तन असतं. जातवित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त. मी सुरुवातीलाच म्हटलं, देवाचं नाव कसंही घ्या, पाप देत बिलकुल नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मग मरत नाही का? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी कळतंय. आमच्याकडे म्हण आहे, विषाची परीक्षा घेऊ नये. आणि का घ्यावी? मधाचं काम आहे गोडवा देणं, विषाचं काम आहे मारणं. माझ्या विठ्ठलाच्या, भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं. ते कुठेही घ्या, देतच. मग तुम्ही कामात आहात, संसारात आहात, देवाच्या दारातच जावं असं 8 तास बिलकुल नाही. ठाईचं वैसोनी करा, एक चित्तावडी अनंत आळवावा. जसं जमेल तसं, जसं येईल तसं. गार जमतय, डोंगराची हवा जमतय. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. काय म्हणणं आहे? बाटलीशिवाय तुझी ढुलकी वाजत नाही, तुला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नाही, तुला गोंधळी म्हणायचा. भजन कशी? अरे कसं भजन गाठ्यातलंच असावं असं नाही, पण गोड असावं ना, पवित्र असावं ना. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सैतुआ, कस पांग पेटू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीला जीव माझा सावळी आई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा. लय कमी थोडीशी. तुझ्या पाहुणांची जन्मभरी सेवा, तुझ्या पाहुणांची मागुली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू मागुली, तू मागुली जगाची. मागुली मूर्ती विठ्ठलाची, मागुली मूर्ती विठ्ठलाची. फिरत्या मातीला
सुरबाई झाली त्यानं मारला कड्यानं माझं फोडलं गड्या